एक जोडी मेथी आणि कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला 2 ते 3 वेळा ही धुवून घ्यायची आहे. आता धुवून घेतलेली आहे आणि तळून घ्यायची आहे. आता एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. मेथीमध्ये लोह, विटॅमिन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. मेथी पचनक्रिया सुधारण्यास मदत करत असते. हा एक बहुगुणी असा भाजीचा पदार्थ आहे. आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घ्यायचं आहे. त्यानंतर मिरची आणि लसूण यांची आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मेथीच्या भाजीमध्ये 2 वाट्या आपल्याला बेसन वापरायचं आहे. त्यानंतर तांदळाची पिठी, लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, तीळ, ओवा घालायचा आहे. हिंग, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 4 चमचे आपण हे दही वापरलेलं आहे. मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि आता मिश्रण एकसारखं परतवून घ्यायचं आहे. आता ना एकदम तिंबून आपण घटसर अशी मळणी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता मळणी करून घेतलेली आहे. आता त्याच्या हातावर थोडेसे तीळ घेऊन आपल्याला लांबट अशी वळी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण वळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे. आता याच्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. 1 पेल्यावर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाफवायला 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटानंतर आपण आता चाकूने चेक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता आपल्या वड्या पूर्णपणे वाफल्या गेलेल्या आहेत. पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि आता आपले थंड झालेले रोल आपण कापून घेणार आहोत. मिश्रण तेलात सुटू नये यासाठी आपण कापलेल्या वडीला हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता गॅसवर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. मध्यम आचेवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. या मेथीच्या वडीमध्ये मेथीची भाजी असल्यामुळे त्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. चांगल्या खरपूस रंगावर आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत. वडी हा अत्यंत बहुउपयोगी असा पदार्थ आहे. तो नाश्त्यासाठी, जेवणात, भाजीसोबत किंवा स्नॅक म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता. अत्यंत रुचकर असतात. धन्यवाद.